मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। आपणास मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करावा। बोलणं झाल्यावरच आपण भेटीचा कार्यक्रम ठरवावा। आपण प्रत्यक्ष भेटू शकतात। व्हॉट्सअपद्वारे सेवेचं कार्य सुरू झालेलं आहे। आपली जी काही समस्या आहे त्या बाबतीत आपलं पूर्ण नाव, आपली जन्मतारीख, आपली जन्माची वेळ आणि जन्म ठिकाण, पूर्ण नाव, आपण काय करतात ते आणि आपणाशी मोबाईलवर बोलता येईल तो मोबाईल नंबर आणि आपली समस्या काय आहे, किती दिवसापासून आहे, माझ्याकडनं आपल्याला काय हवं आहे, दुःख काय, पीडा काय, समस्या काय, कार्य का होत नाही, आरोग्याच्या बाबतीत असो, विवाहाच्या बाबतीत असो, नोकरीच्या बाबतीत असो, संततीच्या बाबतीत असो, व्यवसायाच्या बाबतीत असो, शेती संबंधी असो, उद्योग संबंधी असो, घरगुती वाद असो, जे काही असेल त्या संबंधी मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो। ज्योतिषशास्त्रामध्ये नकाराची भूमिका नाही। फक्त या ठिकाणी जाणकार ज्योतिषीच हवा असतो। शास्त्र हे महत्तम शास्त्र आहे। विज्ञान अलीकडचं आहे आणि विज्ञानामध्ये आज जर आपण बघितलं तर अपूर्णता फार मोठ्या प्रमाणावर आहे। डॉक्टरीचा व्यवसाय आपण जर घेतला तर एक डोळ्याचा डॉक्टर वेगळा, हृदयाचा वेगळा, त्वचेचा वेगळा, नाक कान घशाचा वेगळा, असे वेगवेगळे डॉक्टर आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे परिपूर्ण ज्ञान एका डॉक्टरलाही नाही यावरून आपल्याला दिसून येते। पण जाणकार ज्योतिषी असला तर परिपूर्ण ज्ञान संपन्न त्याच्यामध्ये असतेच। तरी पण ज्योतिषशास्त्र हे अत्यंत खोल शास्त्र आहे, अवाढव्य शास्त्र आहे आणि हे विज्ञानाच्या पूर्वी आणि विज्ञानाच्या पुढे जाणारं शास्त्र आहे। असो, आज 25 ऑक्टोबर 2025 5:30 पहाटेचे झालेले आहेत। पूजापाठ झालेला आहे। आजच्या कार्याचा सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। नाशिक क्षेत्री मी आलेलो आहे। बिटको चौकात साई आनंद ह्या लॉजमध्ये तो हा व्हिडिओ मी जारी करत आहे। पुण्याहून नाशिक 4 वाजेला इथे पोचलो आणि मग नित्य कामासाठी गेलो असताना व्यापारी लोकांचं कार्य होतं। तिथे त्यांनी विचारणा केली, त्यांच्या समस्या काही होत्या, त्यावरूनच त्यांनी विनंती केली की एक व्हिडिओ तुम्ही जारी करा व्यापाराविषयी। तोच विषय घेऊन आपण मार्गदर्शन मी करणार आहोत। ज्योतिषशास्त्र हे अद्भुत शास्त्र आहे। ज्योतिषशास्त्रात जे काही ग्रहयोग आहे, रवी, चंद्र, हे विज्ञान तारे म्हणत असले तरी ज्योतिषशास्त्र याला ग्रह मान्यता देत असते। मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू आणि नवीन हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो असे 12 ग्रहाचे सांगड आणि 12 स्थानं कुंडलीमध्ये असतात। व्यवसायाचं स्थान बघत असताना आपल्याला व्यवसायाची कुंडली हवी। सर्वसामान्य ज्योतिष वर्ग हा
जे लग्न कुंडली म्हणतात त्याच्यावरूनच पाहण्याचा प्रयत्न करीत असते, त्यामुळे तिथे अचूकता येत नाही. व्यापार व्यवसायाची कुंडली ही काढत असताना नुसतं आपल्याला व्यापार करायचा नाही आहे, व्यापारातून आपल्याला पैसा अर्थार्जन करायचं आहे. अर्थार्जन करत असताना ते आपल्या लाभात आहे का, त्यातून लाभ मिळवणार आहे का हे बघायला हवं. लाभ आपल्याला मिळायला लागले पण ते आपल्या भाग्यात आहे का म्हणून भाग्यस्थान हवं. भाग्यात पैसे आल्यावरही आपले ते नशिबात आहे का ते पण बघायला हवं. दैवात राहणार आहे का हे पण बघायला हवं. आणि मग धनस्थानामध्ये काय स्थिती आहे याचं पण परीक्षण हवं. मग आपल्याला कर्तव्य करताना हा व्यवसाय योग्य आहे की नाही हे बघायला हवं. म्हणजे केवळ आपल्याला व्यवसाय बघत असताना एवढं स्थानं आपल्याला वेगवेगळ्या कुंडल्या काढाव्या लागतात. ज्यावर जन्माक्षर आणि जन्मांक लिहिलेले असतात त्या कुंडल्या नसतात. कॅम्प्युटरची कुंडली सर्वतः ज्योतिषशास्त्रामध्ये अमान्य अशी आहे. आपल्याला हृदयाचा प्रॉब्लेम असेल तर हृदयाच्या डॉक्टरकडे आता जावं लागते. डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे आपल्याला जावं लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या समस्या आहेत त्या समस्याच्या कुंडल्या आपल्याला हव्या. याच्यासाठी आपल्याला जर व्यापार व्यवसाय बघायचा असेल तर परिपूर्ण कुंडली तयार करून घेणे इष्ट आहे. कारण व्यवसायाला आता लाखो रुपये लागतात. नवीन व्यवसाय घराण्यात असला तर तो चालतोच आपल्याला असं नाही. मुलांना वडिलांचा व्यवसाय आहे, ग्राहकही उत्तम आहे, माल तोच आहे, व्यवसायाचं ठिकाण तेच आहे, गिरायकी भरपूर आहे, संसार चांगला झाला. वडील वृद्धापकाळात आले, मुलगा बसू लागला आणि मग गिरायकी कमी होऊ लागली, व्यवसाय ठप्प झाला, कर्जबाजारीपणा झाला, जागा विकावी लागली, घर विकावं लागलं. असं का होते? विज्ञान म्हणेल तर हे चालायला हवं. वास्तविक पाहता वडील अंगठे बहादर आहे, लिहिण्यापुरतं ज्ञान आहे, आणि मुलगा तर एम.कॉम आहे, गणित तज्ज्ञ आहे. असं असताना त्याला यश मिळत नाही आणि ज्यांचं शिक्षण नाही त्यांना यश मिळते. याचाच अर्थ असा की इथे ज्योतिषशास्त्र खरं ठरते. आपल्याला कोणत्या व्यवसाय सूट होणार आहे, आपल्याला कोणता व्यवसाय उत्पन्न होणार आहे, आपल्याला कोणत्या व्यवसाय उत्तम असणार आहे, आपल्याला कोणत्या व्यवसायात धनार्जन अधिक होणार आहे. व्यवसाय आणि नोकरी याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. नोकरीमध्ये दरमहा पगार मिळतो आणि मग 55-60 वर्षे रिटायर्ड मनुष्य होतो आणि पेन्शनची सुरुवात होते. परंतु वर्तमान स्थितीमध्ये पुष्कळशा डिपार्टमेंटमध्ये आता सरकारने पेन्शन बंद केलेली आहे. मग त्यांचं भवितव्य हे अधांतरी राहते आणि मग पुढे जीवन यातना कठीण होत असतात. व्यवसाय करणाऱ्याला, ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी 10 ते 15 वर्षात, अधिक तर अधिक 20 वर्षात आपल्याला आयुष्यभर पुरेल इतकं अर्थार्जन व्हायलाच हवं. त्यालाच व्यवसाय म्हणतात. अन्यथा मग भाकरी खाण्यापुरतं, जगण्यापुरतं पैसे कमवणे त्याला व्यवसाय हा मुळीच म्हणायचं नाही आणि म्हणू नये असं माझं स्पष्ट मत आहे. कारण नोकरी ही 8 तासाची असते, व्यवसाय हा संपूर्ण जीवन आयुष्यभराचा असतो. दिवस आणि रात्र मेहनत घेणारा व्यवसाय असतो. सोन्या चांदीचा व्यवसाय घ्या, ज्वेलरचा व्यवसाय घ्या, कारागिरीचा व्यवसाय घ्या, कपड्याचा व्यवसाय घ्या, ब्युटी पार्लरचा व्यवसाय घ्या, केश कर्तनालाचा व्यवसाय घ्या, किराणाचा व्यवसाय घ्या, टेलरिंगचा व्यवसाय घ्या, चर्मकाराचा व्यवसाय घ्या, डॉक्टरीचा व्यवसाय घ्या, वकिलीचा व्यवसाय घ्या. हे विविध प्रकारचे व्यवसाय आपण बघत असताना यातून आपल्याला किती आहे. परंतु हे व्यवसाय करत असताना आपण किती प्रामाणिक आहोत
किती प्रामाणिकपणे आपण व्यवसाय करतो हे पण बघायला हवं. वर्तमान स्थिती जर आपण पाहिलं तर नुसते पैसे ओरबाडणे असं व्यवसायाचं झालेलं आहे. आपण जे मूल्य देतो त्या मूल्याचं पदार्थ आपल्याला मिळतात का, त्या मूल्याची वस्तू आपल्याला मिळतात का, ती कितपत सत्य आहे, ते किती खरी आहे, ते किती शुद्ध आहे, ते किती दिवस टिकणारी आहे, याविषयी काहीही कोणी गॅरंटीवाला नाही आहे. मग आशाने पैसा जरी मिळवला असला, धनसंपन्नता ही असली, तर मागून जीवन आयुष्य कठीण जाते. एखादं आरोग्य बिघडते, चोरी होते, मुले चांगले निघत नाही, नानाविधीचे संकट मग जीवन आयुष्यात येत असतात. परंतु वर्तमान स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर किती सत्य असत्य आहे. सत्य फार दुर्बिणीतून पाहावं लागेल इतकं झालेलं आहे आणि असत्याचे डोंगरच्या डोंगर आहे. म्हणूनच वर्तमान स्थिती ही असमाधानाची आहे. पूर्वी वैद्य होते, आज डॉक्टरही आहे, गल्लोगल्ली डॉक्टर आहेत. हाडाचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, नाकाचा वेगळा, जिभेचा वेगळा, कानाचा वेगळा, केसाचा वेगळा, हृदयाचा वेगळा, किडनीचा वेगळा, त्वचेचा वेगळा, मानसिक विकाराचा वेगळा. किती डॉक्टर आहे. म्हणजे अनारोग्याचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ते मेडिकल पुन्हा आणखीन ते मेडिकल, त्या मेडिकलमध्ये किती सत्यांश आहे, लॅबोरेटरीमध्ये किती सत्यांश आहे, डॉक्टरीच्यामध्ये किती सत्यांश आहे, शोधन करण्याचा स्थिती आता येऊन ठेपलेली आहे. तर व्यवसाय आपल्याला उत्तम चालत असताना तर ही जी मी धन, कर्तव्य, लाभ, भाग्य, धर्म, कर्म, नशीब, दैव आणि व्यवसायाचं स्थान, आता हे असत असताना मातृचा व्यवसाय आपल्याला चालतो का, पितृचा व्यवसाय चालतो का? काही वेळेला काय असतं की पती निधन झालं तर त्या माऊलीला, बिचारीला, ताईंना पतीचा व्यवसायाच्या ठिकाणी उभं राहावं लागते. लहान कच्ची बच्ची मुलं असतात, मग तो सुद्धा व्यवसाय त्यांना चालतो की नाही हे बघायला हवं ज्योतिषशास्त्राप्रमाणे. अन्यथा तुम्ही तो व्यवसाय सुरूच ठेवला, आता सुरू ठेवला आणि रोज तोटा येत असला, नुकसान येत असले, हानी होत असले, संकटे येत असली, समस्या निर्माण झाल्या असले, अर्थार्जन होत नसलं, पैसा टेकत नसला, तर मग जो असलेली जी पुंजी आहे ती पण नष्ट होते. हा मोठा धोका आहे. म्हणून व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण बघूया, 12 ग्रह, रवी हा ग्रह कृषी संबंधित आपल्याला मार्गदर्शन करतो, सुवर्ण संबंधित मार्गदर्शन करतो, आरोग्य संबंधित आपल्याला सूचना देतो. रवी हा राज्यपदाचा आहे, राजकारणाचा कारकग्रह रवी आहे. हा आपल्याला यश देईल की नाही. आता राजकारण म्हणजे तोही व्यवसाय झालेला आहे. जे शून्यवत होते बँक बॅलन्सवाले ते करोडो, हजारो करोडोमध्ये, 2000, 5000 करोडोमध्ये खेळत आहेत. म्हणजे राजकारण हा सेवेचा व्यवसाय, कारण व्यवसायच म्हणावा लागेल. आणि संपत्ती वाढते आहे, मग व्यवसाय नाही तर मग दुसरं काय आहे. मग त्याच्यात आपल्याला यश आहे का नाही, का अपयश आहे, का कुठे अडकणार आहात भ्रष्टाचारात, का निवडणुकीत पराभूत होणार आहात ऐनवेळी, का शिक्षा भोगावी लागणार आहे. हे व्यवसायाच्या निमित्ताने येणारे प्रश्न आहेत. हे राजकारणाचा व्यवसाय म्हणून इतर व्यवसायामध्ये येणार नाही असं नाही. हे पण जे प्रश्न सांगितले ते इतर व्यवसायात सुद्धा येऊ शकतात आणि येतातच. व्यवसाय करणं कठीण आहे, प्रत्येकाला व्यवसाय जमतो असंच नाही. परंतु व्यवसाय करत असताना तो प्रामाणिकपणे व्हायला हवं. रवी आपण पाहिलं तर रवी अग्नजन्य पदार्थाचा कारकग्रह पण आहे. त्याचनंतर आपण चंद्र घेतो. चंद्र हा शीतलतेचा कारकग्रह आहे. ब्युटी पार्लर, केश कर्तनालय
लेडीज सामानाचा, लेडीज वस्त्रप्रावरणाचा, लेडीज सौंदर्य प्रसाधनाचा, लेडीज रेडीमेड तयार कपड्याचा, पाण्याचा, शुद्ध पाण्याचा, अशुद्ध पाण्याचा, मानसिक विकार तज्ज्ञ डॉक्टर होण्याचा, असा हा चंद्रातून आपल्याला बघावं लागते चंद्रग्रहावरून. त्यानंतर मंगळ ग्रह येतो. मंगळ हा भूमीचा कारक ग्रह, शेतीचा कारक ग्रह आहे. इस्टेट ब्रोकर तुम्ही होऊ शकतात तुमचा उच्चीचा मंगळ असला तर, आणि नीचेचा मंगळ असला तर तुम्ही मंगळाचं शेती करा, व्यवसाय करा, बांधकाम करा, विटकाम करा, बिल्डर व्हा तर तुमचा, किंवा मेडिकलचा कारागृह पण हा आहे, पोलीस खात्याचा कारागृह आहे, सैनिक खात्याचा कारागृह आहे. याच्यात आपत्ती आल्याशिवाय राहत नाही. मंगळ हा अशुद्ध असला, चांडाळ योगात असला, स्फोटक योगात असला, नीचेचा असला तर, आणि उत्तम असला तर उत्कृष्ट तुम्ही पोलीस अधिकारी होऊ शकतात, सैनिक अधिकारी होऊ शकतात, शेती करू शकतात, कृषी मालाचा व्यापार करू शकतात, बांधकामाचं केंद्र तुम्ही काढू शकतात. तुम्ही एखादा पैलवानसुद्धा होऊ शकता. रवी मंगळ दोघाची युती असली तर त्याच्यातूनही आपल्याला अर्थार्जन करता येते. बॉडी बिल्डर होऊ शकतात. जिम जे म्हणतात, आपल्याला व्यायामाचं केंद्र तुम्ही काढू शकतात. अशा योगाचा हा मंगळाचा व्यवसाय असताना बुध हा बुद्धीचा कारकग्रह आहे, गणपती याचे स्वामी आहे. मग या ठिकाणी बुद्धीचा उपयोग करताना तुम्ही एखादं शैक्षणिक वर्तमानपत्रसुद्धा काढू शकतात, मासिक, साप्ताहिक, पाक्षिकसुद्धा, की जे शालेय विद्यार्थ्याला चालते. मार्गदर्शक काढू शकतात, गाईड काढू शकतात, पुस्तके, वह्या काढू शकतात. अभ्यास सालिका म्हणतात, अभ्यास खोली जे म्हणतात, त्याच्यात बाका गिका ठेवले असतात, फळा असतो, AC रूम असते, खुर्च्या असतात, टेबल असतात, अभ्यासिका म्हणतात त्याला. ते पण व्यवसायच आहे. तिथे मुलं येतात, शांततेने अभ्यास करतात. शहरात पद्धत आहे, खेड्यापाड्यात नाही आहे. शालेय संस्था तुम्ही काढू शकतात, एखादा वर्ग काढू शकतात, अकॅडमी काढू शकतात, शिक्षण संस्था काढू शकतात, क्लासेस संस्था काढू शकतात, वर्तमानपत्र चालू शकतात. याच्यासोबत गुरु असला तर तुम्ही ज्योतिषविषयक मासिक काढू शकतात, साप्ताहिक काढू शकतात, पाक्षिक काढू शकतात. आणि याच्यामध्ये गुरु आणि बुधाचा व्यवसाय आपण जर एकत्रित केला तर तुम्ही कीर्तनकार, प्रवचनकार पण होऊ शकतात. त्याच्यानंतर गुरु हा सोन्याचा कारकग्रह आहे. सोन्याची तेजीमंदी आपल्याला याच्यातून कळते. ज्वेलरचा व्यवसाय करता येतो, कारागिरीचा व्यवसाय करता येतो गुरु मंगळ असला की. गुरु असला की तो तुम्ही हृदयासंबंधित, हाडाची दुखणी संबंधित यात्रा, गुरु शुक्र असला तर तीर्थयात्रा संबंधित व्यवसाय तुम्ही करू शकता. पूजापाठ करू शकतात, पूजा सामान खरेदी विक्री करू शकतात, मिठाईचं दुकान तुम्ही करू शकतात, दुधाचा व्यवसाय तुम्ही करू शकता, शिक्षक तुम्ही होऊ शकतात, प्रोफेसर तुम्ही होऊ शकता. गुरु हा राजकारणाचा कारकग्रह पण आहे, सम्राट आहे. पूर्वी होतं, आता नाही आहे. पूर्वी गुरुला राजापेक्षा उच्च सिंहासन दिलं जात होतं. आता गुरुचं काम नाही. सात्विकता, प्रामाणिकपणा हा राजकारणात चालत नाही. आता राजकारणाचा कारकग्रह शुक्र आहे. शुक्र म्हणजे गुंड, पुंड, व्यसनाधीनता, जलद चालणारा, पाण्याचा ग्रह, पाण्यासंबंधित व्यापार करण्याचा, हौसमौस करण्याचा, मद्यपान विक्री करणारा, दारूचं दुकान काढणारा, मद्यपानाची साधनं तो हॉटेल काढणारा. या ठिकाणी शुक्र मंगळ आला की नॉनव्हेज, मांसाहाराचं दुकान, मांसाहाराचं हॉटेल. शुक्र शनी या ठिकाणी आला तर तुम्हाला तर वाहन उद्योग तुम्ही करू शकतात, लक्झरी मोठी चालवू शकतात. शनी, शुक्र आणि गुरु आला तर तीर्थयात्रा तुम्ही कंपनी काढू शकतात, मोठ्या प्रमाणावर, लहान प्रमाणावर.
शुक्र शनी असला तर तुम्ही वाहन रिपेरीचा उद्योग करू शकतात, वाहन सर्व्हिसिंगचा उद्योग करू शकतात, वाहन खरेदी विक्री करू शकतात. शनी ज्या वेळेला येतो आणि शनी शुक्र जर आला आणि त्याच्यामध्ये जर जलकारक शुक्र आला आणि मंगळाचा योग आला तर जे तुम्ही पेट्रोल काढतात, डिझेल काढतात, तर ते पंप तुम्ही चालू शकता. पेट्रोल पंप, डिझेल पंप आपण म्हणतो, रस्त्याच्या कडेला असतात ते. शनी आणि गुरु प्रबळ असला तर तुम्ही संशोधक होऊ शकता, सर्जन होऊ शकता, वकील, मॅजिस्ट्रेट, न्यायाधीश अशी पदं मिळवू शकतात. नुसता शनी जर असला, प्रखर असला तर तुम्ही कोळसाचा व्यापार करू शकता, डिझेलचा व्यापार करू शकता, लोखंडाचा व्यापार करू शकतात. लोखंडापासून बनवणारे इतर पेटी म्हणा, कपाट म्हणा, पलंग म्हणा, बिस्तर म्हणा, घरादाराच्या चौकटी म्हणा, अशा शनीच्या माध्यमातून, शनी जर आपल्या कुंडलीमध्ये उच्चीवर असला तर आपल्याला हे व्यवसाय लाभदायक ठरतात. शनीच्या शुक्राच्या सान्निध्यात असला तर लोखंडापासून बनवलेलं डिझाईन, मनुष्याकृती, स्त्रीकृती, झाडाची कृती, प्रतिकृती, देवी देवताच्या मूर्त्या. वास्तविक कथा, एक माझ्याकडे नागपूरच्या व्यक्ती आले होते, त्यांना मी हा व्यवसाय सांगितला. त्यांनी त्याच्यात स्वतःचं डोकं पण वापरलं आणि भंगारमधले जे पत्र आहेत ते घेऊन आला. भंगारमधलं पत्र घेऊन आले असताना त्या भंगाराच्या पत्रातून आणि त्याच्यातून मिळणाऱ्या आसाऱ्या गिसाऱ्या 20-25 रुपये मिळणारं किलोचं, त्याच्यावर त्याने राधाकृष्णाची चित्र काढली, घड्याळाचं रूप दिलं, पशुपक्ष्याचं चित्रकरण केलं, नैसर्गिक चित्रकरण केलं आणि एक एक त्याचं आर्ट हे 20,000, 30,000, 40,000, 1.5 लाख, 2 लाख पावतर विकले होते. खर्च काहीच नाही आणि निव्वळ उत्पादन. परंतु हे बघण्यासाठी मात्र जाणकार ज्योतिषीच हवा, हे एवढं मात्र लक्ष आहे आणि पूर्ण कुंडली हवी. व्यवसाय करत असताना तो कोणत्या काळामध्ये नुकसान देणार आहे, कोणत्या काळात संकट येणार आहे, कोणत्या काळात समस्या उत्पन्न होणार आहे, सरकारी जाच त्रास होणार आहे का, सरकारी अधिकारी वर्गाचा काही तकलीफ आपल्याला होणार आहे का, अग्निजन्य म्हणजे जे काही आगीला लागतात वगैरे आपण पाहतो आहे का, अतिक्रमण आपलं दुकान जाणार आहे. हे पण आता नवीन धोका आहे, बुलडोजर राज्य आलेला. इंदोर शहर पहा तुम्ही, दिल्ली शहर पहा, उज्जैन शहर पहा, पिंपरी चिंचवडचा काही भाग पहा. अनेक शहरं या बुलडोजरच्या ह्याच्यामुळे उद्ध्वस्त झालेली आहे, रस्त्याच्यामुळे, रस्त्याचं चौडीकरण. आणि काही धार्मिक ठिकाणच्या ह्याच्यात, उज्जैन क्षेत्रीचं म्हटलं तर महाकालेश्वरमध्ये कॉरिडॉर करायचा आहे म्हणून तिथे हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि ते कॉरिडॉर 1, 2, 4, 6 महिन्यामध्ये 950 कोटी रुपयाचं पडून गेलं, नेस्तनाबूत झालं. अशी जी संकटं येतात, आता ही संकट आली मग ही सहन करायची का, जखम होणार आहे का, जखम झाली आहे का, अपघात झाला आहे का, अपघात झाल्यावर तुम्ही ट्रीटमेंट करणार आहात का, की अपघात होऊ नये म्हणून काही उपाययोजना आहेत का. म्हणून अपघात होऊ नये, संकट येऊ नये, समस्या उत्पन्न होऊ नये, दुःख निर्माण होऊ नये, याच्यासाठी काही जे आपल्या उपासना असतात. पहिले म्हणजे घराण्याच्या कुलदेवता, कुलदेवी, कुलदेव हे जे आहे यांचं पूजन अखंड व्हायला हवं. वर्षातून ते काही तीर्थक्षेत्र असेल, आता माहूरची रेणुकादेवी कोणाची असली तर दरवर्षी आपण माहूरला जाऊन तिथे
दर्शन घेणं आपलं काम आहे. आणि तिथे काही अभिषेक वगैरे करायचा असेल, काही खण नारळाची ओटी भरायची असेल, पातळ चढवायचं असेल तर आपण करू शकतात. काहींना जेवण तिथे तुम्ही देऊ शकतात. ब्राह्मण असतात, ब्राह्मण विधी करून देऊ शकतात. कोल्हापूरची महालक्ष्मी असली तर कोल्हापूरला जाऊन दर्शन घ्यावं. आणि घरामध्ये सुद्धा यांच्या मूर्ती, फोटो अवश्य असायला हवी. आता तुमचं जर व्यवसायाचं स्थान वेगळं असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी घराण्याची देवता हवी, घराण्याची देवी कुलदेवता हवी, हे पण लक्षात घ्या. आजकाल वर्तमान स्थितीमध्ये लोक देव विसरायला लागलेले आहेत. देवाच्या मंदिरामध्ये फारशी गर्दी नसते, पण त्याच्यामध्ये अधिक कैक पटीने महाराजांच्या मंदिरात गर्दी वाढू लागलेली आहे. ज्या महाराजांनी जीवन आयुष्यामध्ये देवाकडे प्रार्थना केली आहे, देवाकडनं मागून घेतलेलं आहे, आपल्याला जर शिक्षणाचं काम असेल तर शिक्षण अधिकाऱ्याकडे जावं लागेल. प्रमुख शिक्षण अधिकारी असेल ते, का त्यांचा जो वॉचमन आहे, रखवालदार आहे, ड्रायव्हर आहे, त्याच्याकडे तुम्ही कामाला जा, काम करा. मग जिथे मूळ मुद्दा आहे त्यांचं दैवताचं पूजन अर्चन करणं हे महत्त्वाचं आहे. आणि इथेच चुकते. पुष्कळांच्या ठिकाणी मी हे बघितलं आहे. आमच्या जवळपासच्या एका खेड्याची जो गोष्ट होती, त्यांनी ते त्यांच्या देवघरातले देव विसर्जनात टाकायला लावले आणि त्या महाराजांचा फोटो गिटवला लावला. त्या माणसाचं 40 वय झालं तरी विवाह झाला नाही. बहीण अजूनही कुवारी राहिली होती. मग हे कळत न कळत आपल्याला संकट जे असतात त्याचं मूळ स्तोत्र काय आहे हे बघायला, शोधायला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता आहे. व्यवसाय एकाचा प्रगतीचा होतो, दुसऱ्याचा होत नाही, असं का होते? एखाद्याचं ज्वेलरचं दुकान जोरात चालते, शेजारचं चालत नाही, का होते? एखाद्याचे पानटपरी जोरात चालते, दुसऱ्याची चालत नाही, चांगली असून सुद्धा, चांगल्या जागेवर असून सुद्धा. आता हे 2 भाऊ असले, 3 भाऊ असले, 4 भाऊ असले, वेगवेगळे व्यवसाय असले किंवा एकसारखे व्यवसाय असले तरी या भावापैकी काहींचा व्यवसाय चालतो, काहींचा व्यवसाय चालत नाही, असं का होते? एकाच आई वडिलाची लेकरं असताना अशी दुःख, एखाद्याला दुःख येतात, समस्या येतात. एखाद्याची मुलं अडाणी राहतात, दुसऱ्याची मुलं डॉक्टर, वकील होतात, अधिकारी होतात, कलेक्टर होतात, असं का होते? तिथे म्हणजे कुळदेवी देवताचं पूजन होत नसते, आई वडिलांची सेवा तिथे होत नसते, आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकलेलं असते, आई वडिलांची हेटाळणी घरामध्ये केली जात असते, आई वडिलांच्या इच्छा पूर्ण होत नसतात. मग आपल्या इच्छा कशा पूर्ण होतील? आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे, देवाकडून मागून घेतलेला आहे, मोठं केलेलं आहे, 25-30 वर्ष कष्ट काढलेले आहे, जीवन आयुष्य लावून दिलेलं आहे डावावर. आणि त्या उत्पादनानं तो तिथे मात्र तुम्ही हातोडा चालवला आहे, नेस्तनाबूत करीत आहात, नेस्तनाबूत केलेलं आहात. झाड जोपर्यंत मातीला धरून असते तोपर्यंत झाड जगलेलं असते, आणि माती जेव्हा झाड सोडते त्यावेळेला ते सुकते आणि शेवटी कोलमडून पडते. आता माती म्हणजे आई वडील आणि झाड, आणि जर म्हटलं तर हे संतान किंवा उत्कृष्ट झाड असलं, खतपाणी त्यांना दिलेलं असतं तर उत्कृष्ट फळे येतील. फळ म्हणजे वंश. ते तर लहान लहान आंबे येतील, काही किडके निघतील, काही सडके निघतील, काही आंबट निघतील, काही तुरट निघतील.
मैं जिस पेड़ से निकला हूँ वह मेरी पहचान है. अशा शब्द आहे, फार सुंदर शब्द आहे. मी ज्या घराण्यात जन्म झालो ते घराणं माझं अभिमानास्पद आहे. मी त्याला वंदन करेल. आणि घराण्याच्या देवता कोण आहे आपल्या? तर कुळदेवी देवता असताना त्याच्या अगोदर माता पिता आहे. आपल्या घरामध्ये कुठलाही तुम्ही उत्सव करत असाल, व्रत करत असाल, व्रत वैकल्य करत असाल, आईवडिलांचं स्नान होऊ द्या, आईवडिलांचा प्रथम नमस्कार करा, नंतर गणेशाचा नमस्कार करा, आणि तुमच्याकडे उपाध्याय येत असतील, पुजारी गणेश असेल, त्यांचे नमस्कार करा, आणि मग तुम्ही विधी मार्गाला सुरुवात करा. आद्यपूजा माता पिता. गणपतीने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे, गणपतीने सुद्धा माता पिताला नमस्कार करून पृथ्वीचं मान्य प्रथम पूजनाचा मान मिळवलेलं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. असं आपण करतात का? कुठल्या घरामध्ये आहे आज? म्हणून व्यवसाय करत असताना ह्या पण बाबी आपण लक्षात घ्यायला हव्या. व्यवसाय कुठे होतो, कुठे चुकतो आहे, योग्य आहे की नाही? कर्जबाजारीपणा झालेला असला तो कितपत मर्यादेपर्यंत ठेवावा, याचं सुद्धा गणित आपल्याला ज्ञात असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे, माहिती करून घ्यायला पाहिजे. आता काही वेळेला किराण्याचा व्यवसाय असतो, ज्वेलरचा व्यवसाय असतो, कापडाचा व्यवसाय असतो, धान्याचा व्यवसाय असतो, कमिशन एजंट, धान्य. मग हा व्यवसाय आपण आपल्या बघत असताना हा व्यवसाय आपण मुलाला देणार आहोत का हे लक्षात घेऊन मग व्यवसाय निश्चित करावा असं माझं म्हणणं आहे. आजकाल पुष्कळशी व्यावसायिक लोक मुलांना नोकरीला पाठवत आहेत. चुकीचं आहे. भरला व्यवसाय हा अगदी गिराईकी मालासकट उत्पन्न देणारा, श्रीमंती निर्माण करणारा व्यवसाय आपला तुम्ही बुडवून टाकणार, संपवून टाकणार आहात. आपलं लेकरू आपल्याजवळ असावं, आपली संतान आपल्याजवळ असावं, आपला मुलगा आपल्याजवळ असावा, आपली मुलगी जावई जवळ असावी, हे सूत्र हरवलं चाललेलं आहे. एकाच घरामध्ये आई वडील असतात, मुलं नांदतात गिरतात, पण आई वडील केव्हा जेवतात, मुलं केव्हा जेवतात, सुनबाई केव्हा जेवतात, कुठे जातात, काय जातात, काही नाही. संवाद नाही. जिथे संवाद नाही ते घरं तुटतात, ते मोडतात, मोडकळीस येतात. संवाद म्हणजे भावना, आणि भावनाला लागून असणारं मन, आणि मनावर अधिकार असलेला दैवत्वाचा. ज्या वेळेला तुम्ही आई वडिलांचा नमस्कार करतात तर 33 कोटी देवी देवतांचा नमस्कार केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवता आपण मानतो. आता गायीचा विषय आला म्हणून सांगतो की गायीचं दर्शन घेत असताना समोरून घेऊ नका, मागून घ्या, शेपटीकडून मागून पाय धुवा. सीतामाईने श्राप दिलेला आहे तिथे, म्हणून गाय अभक्षक खाते. असा तो वेगळा विषय, व्यवसायाचा विषय आपण आता पुढे बघतो आहोत. तो व्यवसाय हा अशा तऱ्हेने करायला हवा, याच्याविषयी उपासना आराधना हवी. काही यंत्र आम्ही व्यवसायासाठी किंवा सर्वांसाठी देत आहोत, ते विनामूल्य अभिमंत्रित करून देत आहोत. ज्यांना हवी असेल त्यांनी 7x11 किंवा 6x11 पाकिट, त्याच्यावर आपला पत्ता, त्याच्यावर 25 रुपये साधी पोस्टाची तिकीटं, ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला, त्याच्यावर आमचा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने आमच्याकडे पाठवा. याच्याबद्दल कुठेही दक्षिणा आणि किंमत आम्ही घेत नाही. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही हे करत आहोत. आणि आपल्याला याच्याविषयी फारसं पूजापाठ करायची गरज नसते, कारण हे अभिमंत्रित करून देत असतो, वंश परंपरा चालत असते. व्यवसाय जर आपला वेगळ्या ठिकाणी असेल तर 2 सेट मागून घ्यावे, 2 वेगवेगळे पाकिटं पाठवा. मुलांना द्यायचं असेल, सुनांना द्यायचं असेल, जावईबांना द्यायचं असेल, मुलींना द्यायचं असेल, नातवांना द्यायचं असेल, विद्यार्थ्यांना द्यायचं असेल,
दवाखान्यात लावायचं असेल, किराणा शॉपमध्ये लावायचं असेल, लक्झरीमध्ये लावायचं असेल, केश करतानामध्ये ब्युटी पार्लरमध्ये लावायचं असेल, अभ्यासिकेत लावायचं असेल, व्यवसायाच्या ठिकाणी लावायचं असेल, ते सर्वांना चालणार आहे. दिशेला महत्त्वाने आणि मुहूर्ताचं पाहण्याची गरज नाही, फक्त कायम करणं आणि श्रद्धा असेल तर. असो, आजचा विषय आपण इथेच थांबवूया. पुढचा विषय घेऊन आपण येणारच आहोत. माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर आपण इतरांना अवश्य शेअर करा, संमेलित करून घ्या. त्याचा पुण्याचा लाभ आपल्याला पण मिळणार आहे. आणि कोणते विषय तुम्हाला हवे असेल तर मला विचारत जा. आपले विचाराची प्रेरणाचं मी स्वागत करतो. माझ्या विचाराबद्दल किंवा माझ्या उपासनेबद्दल किंवा याच्याबद्दल आपल्याला काही 2 शब्द माझ्याविषयी लिहायचे असेल तर अवश्य लिहा. आपल्या लेखनाचं मी स्वागत करेन. आणि हे व्हिडिओ शेअर करण्याचा अधिकाधिक आपण प्रयत्न करा. दिवाळी संपली आहे असं म्हणता येत नाही. दिवाळी पुढेही असते, तुळशी लग्न पावतात, नंतर विवाहाचा काळ सुरू होतो. म्हणूनच सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. मला ज्यांनी व्हॉट्सॲपद्वारे, प्रत्यक्ष भेट येऊन, पत्राद्वारे ज्यांनी मला शुभेच्छा, सदिच्छा दिल्या त्या सर्वांचा स्वीकार करून आपणा सर्वांना शुभ आशीर्वाद. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा स्वर्गातून आपणाला शुभ आशीर्वाद. आणि आपण धनसंपन्न राहावं, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, गुण्यागोविंदाने आपलं घर राहावं, कुटुंब व्यवस्था आपली चांगली असावी, धर्मकार्यामध्ये रुची आपली असावी, आरोग्य संपन्नता जीवन असावं, धनसंपन्नता योग असावं, आर्थिक सबळता प्राप्त व्हावी, मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, अशी माझ्या सदिच्छा आपणाला आणि आशीर्वाद पण आहेच. असो, शेवटी समापनाच्या वेळेला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.